सामील जातो. त्या मुख्यद्वारावर लिहिलंय जेजूरगड पर्वत शिवलिंगाकार. जेजूरगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोकी, म्हणजे या भूतलावर, ह्या भूतलाला मृत्यूलोक म्हणतात. जेजूरगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर. का दुसरे कैलास शिखर? कारण कैलास पर्वत जर आपण सोडलं तर त्यानंतर शिव आणि पार्वती लिंग स्वरूपात जर दर्शनासाठी एकत्र कुठेतरी स्थित आहेत आणि उपलब्ध आहेत ते आहे जेजूरगड. आणि जेजूरगड चढल्यावर तिथून खाली उतरताना लागतं बाणाईचं देऊळ. होय होय, तीच बाणाई, तीच जिने संपूर्ण विश्वातून फक्त देवालाच हेरलं आणि देवाला सांगितलं लगीन करीत ना तुझ्याशीच, नाही तर अशीच राहील. आणि मग भक्तीवर प्रसन्न होऊन हा भोळ्या बाबड्या सांब शिवानं तिला देखील उद्धार करायचा म्हणून आशीर्वाद दिला आणि तिच्याशी संसार थाटला. पण मग माणसा आणि बाणाईमध्ये जे काही झालं ते आपण सगळी कथेतून जाणतो. पण ह्यानंतरची 2 गाणी आपल्यासमोर आपण सादर करणार आहोत. एक म्हणजे थोडंसं अगदीच नवीन आणि थोडंसं कमी ऐकलेलं असेल, आला भंडारीवाला म्हणून. आणि त्यानंतर खंडेरायाच्या लग्नाला जात आपण कोणाकोणाला खंडेरायाचं येत लागलं या 3 गाण्यांनी आपण खंडोबाची स्तुती करणार आहोत, नमन आणि वंदन करणार आहोत. येळकोट येळकोट. हे आला भंडारीवाला, हे आला जेजुरीवाला, देव डोळ्यानं पाहिला
काय तर वाजवा पण जेजूर गडावरून खाली जाऊ नका बरं का. कोणाकोणाला पाहिजे खंडोबाचं आणि वाळचं लग्न हात निघाला